एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानंतर मुंबईतील सर्व वडापाव स्टॉल धारकांनी काळजी घेण्यास सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळतं। मी सध्या वरळीतील प्रख्यात अशा मंचेकर वडापाव सेंटरवर आहे। अतिशय प्रख्यात असे वडापाव सेंटर आहे आणि दररोज या ठिकाणी खवय्यांची चांगलीच गर्दी असते। आणि आपण पाहतोय की या ठिकाणी आता जे पेपरमध्ये वडापाव बांधून दिले जात होते, पॅक करून दिले जात होते, ते बंद करण्यात आलेले आहेत आणि बटर पेपरचा वापर यांनी सुद्धा या ठिकाणी सुरू केलेला आहे। स्वच्छता राखली जाते असा दावा पण हे करतात। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय तुकाराम मुंढे यांनी आवाहन केल्यानंतर काय काय बदल तुमच्या स्टॉलवर झाले? आमच्या स्टॉलवर बदल फक्त आता हे सगळं साफसफाई आणि फ्रेश माल सगळ्यांना म्हणजे काढून गरम गरम लोकांना देणार आम्ही आमचा जो माल बनतो फक्त तासातासाने बनत असतो कंटिन्यू। आणि बाकी आधी पॅकिंग पार्सल कसे करत होता आणि आता कसे करता? मी म्हणजे जवळजवळ 2-3 वर्षे झाली न्यूजपेपर वापरत होतो। जेव्हा जेव्हा BMCने ऑर्डर काढली ना की तुम्ही न्यूजपेपर वापरू नका, तेव्हा आम्ही व्हाईट पेपर वापरायला सुरुवात केली। पेपर कसा आहे जरा दाखवा। आणि तेलाचं प्रमाण पण कमी असायला पाहिजे, तेल चांगलं असलं पाहिजे, क्वालिटीचं असलं पाहिजे। सील पॅक डबे आहेत, तेलाचे आमचे सील पॅक डबे आहेत डायरेक्ट कंपनीतनं। हा पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता, पूर्ण पॅकिंग करून येतात आमच्याकडे। तुमचा जो वडापाव आहे तो चवीसाठी खूप या ठिकाणी सुंदर आहे, त्यामुळे बरीच गर्दी या ठिकाणी होते। ती क्वालिटी पण मेंटेन ठेवली जाते। क्वालिटी मेंटेन ठेवली पाहिजे, पण थोडा आरोग्यदायक पण पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं जाते ना, समजा त्याच्यामध्ये आम्ही हिंग वगैरे जे टाकतो काही गोष्टी, ते म्हणजे गिरायकांना आरोग्यदायक असेल, म्हणजे आलं वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या कढीपत्ता लसूण ह्या गोष्टी आरोग्यदायक आहे, म्हणजे गिरायकांना त्रास झाला नाही पाहिजे खाल्ल्यामुळे। तेलाची पण क्वालिटी अजून कुठली तक्रार नाही आहे गिरायकांना। स्वच्छतेबाबत काय तुम्ही या ठिकाणी दखल घेताय? कारण मी पाहतोय तुम्ही टोपी कॅप घातली नाहीये या ठिकाणी। हां, फक्त राहिले माझ्याकडनं कॅप, आता सांगितलेत आम्ही आणायला, फक्त कॅप आत घातली नाही, बाकी फक्त तेवढंच आमच्याकडे राहिले। बाकी फक्त हे थोडे मागवायचे आहेत आता। हां, त्याची आम्ही दक्षता घेतोय। म्हणजे पूर्ण काया पालट होणार आता वडापाव सेंटरचा सुद्धा? हा, होणार 100%। आणि स्वच्छता पहिली, आणि अर्ध गिऱ्हाईक आमच्या स्वच्छतेमुळे पण आहे। ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। इतर वडापाव आणि इथले वडापाव काय फरक तुम्हाला जाणवतोय? आणि आता ज्या पद्धतीची पॅकेजिंग आहे तिचं स्वागत केलं जातंय आणि तुकाराम मुंढे यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल काय म्हणा? सर्वप्रथम मी तुकाराम मुंढे साहेबांना त्यांना धन्यवाद करतो। जे त्यांचे कामाचं जे पुढाकार झालेला आहे ते मला असं वाटतं की त्या साहेब जर अजून 2-3 वर्ष राहिलं तर स्वच्छता अभियानमध्ये आणि किंवा या फूडचं त्यामध्ये ते जास्त ते कामं करतील आणि तर सर्व लोक ते सुधारतील। सवाल आहे आपला हे वडापाव मंचेकर वडापावचं वैशिष्ट्य असं म्हणजे यांची स्वच्छता आणि त्यांची जे क्लिअरिटी, त्याची टेस्ट, ते मला वाटत नाही कुठे मी खाल्लं आजपर्यंत। मी पण खाऊ आहे। मी 30 वर्ष झालं। मी लहान असताना शाळेत इकडे माझ्या शाळा असल्यामुळे मी इकडे 15 रुपये 8 आणामध्ये 12 आणामध्ये मी वडापाव खाऊन गेलेलं आहे आणि ते चव मला आजपर्यंत आहे। आणि ह्यांची क्वालिटी वी कॅन से 100% गुड। सर्वसामान्यांचा खाद्य म्हणजे वडापावला ओळखलं जातं, म्हणजे कमी पैशात तुमचं पोट भरतं, त्यामुळे आता त्याची देखील दखल घेतली जाते अन्न औषध प्रशासनाकडून। याचा अभिमान वाटतोय कुठेतरी? नाही, कसं आहे ते बघा, वडापाव एक सामान्य माणसासाठी ते वडापाव आहे। मी पण एक कामगार आहोत। मी 2 वडापाव खाल्लं की मला लंच एकदम पुरेसे होते। रात्री संध्याकाळचंच मला जे भूक लागते। ह्यांची वडापावचं वैशिष्ट्य तेच आहे। इतर काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुकाराम मुंढे यांनी जो निर्णय घेतला की स्वच्छता असायला पाहिजे, पॅकेजिंग चेंज करायला सांगितली, ऑइल चांगल्या पद्धतीचं वापरायला सांगितलं, या निर्णयाचं कसं स्वागत करतात? तुकाराम मुंढेंचं अगदी एक बरोबर आहे। सर्वसामान्य लोकांना त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि भेसळयुक्त नाही पाहिजे, ते त्यांचा निर्णय एकदम उत्तम आहे आणि चांगला निर्णय आहे। नक्कीच आपण पाहतोय बघा, या ठिकाणी मंचेकर वडापाव सेंटरवर सुद्धा आता न्यूजपेपर बंद झालेले आहेत पॅकेजिंगमध्ये आणि बटर पेपरचा वापर सुरू झालेला आहे। त्यासोबतच स्वच्छता राखतोय असा सुद्धा दावा वडापाव विक्रेते करतायत। एकंदरीतच तुकाराम मुंढे यांनी केलेल्या बदलानंतर मुंबईकरांचं आरोग्यमान किती जास्त उंचावणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।